हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी खूप स्वीट प्रिटीसा मीन्स कोणत्या पण आउटफिटवर साडीवर जाईन असा मेकअप क्रिएट करणार आहे. आणि माझ्या फेसवर सध्या काहीच मी लावलेलं नाही. सो गाईज चला स्टार्ट करूया आपला मेकअप ट्युटोरियल. तर सगळ्यात पहिले मी माझे हेअर टाय करून घेते आणि मी मेकअपच्या सगळ्यात पहिले माझ्या फेसवर रफ करून घेते. मला पर्सनली तर असं वाटतं की ब्रफनी चांगला मेकअप सेट होतो. त्याच्यानंतर मी फ्लिक्सचा टोनर यूज करते. खूप छान टोनर आहे हा. तुम्ही बघू शकता माझी अर्धी बॉटल संपली आहे टोनरची. मला खूप आवडतो हा टोनर. आणि टोनर लावल्यानंतर थोडीशी माझ्या हाताने मी फेसवर थोडी हवा मारली, टॅप 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 केलं. आणि गाईज माझ्या बॅकग्राऊंडला खूप छान सॉन्ग प्ले होत होते. आणि गाईज इथे माझं मॉइश्चरायझर निव्हियाचं संपलं आहे. सो मी इथं वॅसलिनचं काय कोको ग्लो करून मॉइश्चरायझर आहे, तर मी ते माझ्या फेसवर यूज करणार आहे. हे पण खूप मस्त आहे, मला खूप आवडतं. आणि ॲक्च्युली मी जेव्हापासून माझं मॉइश्चरायझर संपलं आहे मी हेच यूज करते आहे. आणि हा मॉइश्चरायझर लावल्यानंतर खूप सुंदरसा ग्लो येतो फेसवर. त्याच्यानंतर मी यूज करणार आहे हा रेनेचा प्रायमर आहे. राईट, प्रायमरच आहे हा, मीच विसरले. आणि ना मी पर्सनली सांगते, मला एवढा काही खास हा प्रायमर वाटला नाही, पण आता मी घेतला आहे तर यूज करावं लागेल. जर असंच फेकलं तर माझी मम्मी मला फेकून देईन. त्याच्यानंतर मी यूज करणार आहे हा कन्सिलर. हा खूप मस्त आहे आणि जिथे हा तो माझ्याकडून खुलत नाही आहे, मला जोर लावून खोलावा लागतो आहे. बट आणि हा माझा शेड नाही आहे, माझा एक शेड डार्क आहे. बरोबर, हा डार्कच आहे. बट गाईज मला याच्यामध्ये ना एक गोष्ट समजत नाही. मी जेव्हा पहिले यूज केलं ना 1-2 टाईम, तेव्हा हा माझ्या स्किनमध्ये बसत नव्हता. म्हणजे असं माझं स्किन ब्लॅक वाटतं, कारण की हा माझ्या शेडचा नाही आहे ना. पण आता जेव्हा मी यूज करते प्रॉपरली माझ्या स्किनमध्ये बसतो, खूप सुंदर वाटतो. आणि गाईज हा लॉरियलचा कन्सिलर आहे, खूप मस्त आहे. बट आणि गाईज आता मी आयशॅडो लावणार आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगते, मी प्रो मेकअप आर्टिस्ट नाही आहे. मी माझ्यावरच मेकअप करू शकते आणि थोडाफार दुसऱ्यांवर करू शकते, थोडाफार. आणि इथे मी यूज करते लाईट ब्राऊन शेड. आणि मी खूप हलकासा लाईटचा आय मेकअप करणार आहे, बिकॉज मला जास्त काही येत नाही. म्हणजे मी माझ्यावर खूप सुंदर मेकअप करू शकते, जेवढा मला येतो, ठीक आहे. आणि गाईज इथं म्युझिक चालू होता. सो मेकअप आणि म्युझिक बेस्ट कॉम्बिनेशन. मला तर खूप आवडतं मेकअप करता करता म्युझिक ऐकायला. मला तर खूप मजा येत होते. खूप झालं गाणं बिणं बोलून, आता परत आपल्या मेकअपवर येऊया. तर मी इथे तुम्हाला दाखवत होते डार्क शेड, ब्राऊनचाच डार्क शेड मी लावते. त्याच्यानंतर मी यूज करणार आहे हा गोल्डन शिमर टाईप, थोडासा हलकासाच लावणार आहे, जास्त नाही लावणार आहे. त्यांनी खूप छान लुक आहे. आणि आता तुम्ही बघा प्रॉपर किती लाईटसा बोलतात ना, एक सोबरसा, एक खूप सुंदरसा वाटतं आहे. आता मी इथं यूज करणार आहे मेबलिनचा लायनर आहे. आय थिंक तोच दिसतो आहे ना, तोच तरी पण विचारते आहे. आणि माझा मेकअप मीच विचार करते आहे कोणतं आहे. नाही, मेबलिनचाच आहे. आणि ठीकठाक आहे, एवढा काय खास नाही. आणि इथे मी लॉरियलचा फाउंडेशन यूज करणार आहे. बेस्ट फाउंडेशन, खूप छान आहे. मला तर खूप आवडतं. मीन्स लॉरियलचे प्रोडक्ट्सच खूप छान आहे, मला तर असं वाटतं. आणि इथे मी खूप थोडासा घेतला, कारण की मी फाउंडेशन असो कन्सिलर जास्त यूज नाही करत. खूप थोडे क्वांटिटीमध्ये यूज करतं, ठीक आहे. आता मी लावणार आहे ब्लश, जो की माझा मेकअपचा सगळ्यात फेवरेट मला वर्ड भेटत नाही आहे, फेवरेट पार्ट आहे की काय, जे पण काही आहे. आणि आता मी लावणार आहे हायलायटर, जो की आहे माझ्या आयशॅडोमधलाच. थोडासा हायलाईट करायचं लावणार, मला एवढं काही आवडत नाही हायलायटर वगैरे. ब्लश मला लावायला खूप आवडतो. इथं थोडंसं नाक पण हायलाईट करून घेते, कारण की मला नाकावरच खूप राग येतो ना, म्हणून. आणि इथं हा कोणता आहे, मार्सचा आहे लायनर आहे वाटतं. लायनर नाही, मस्कर. अरे मला काय बिना काय प्यायचे नशे झाले का, मी काय बोलते आहे, मलाच नाही माहीत आहे. सो इथे मी लावते मस्कारा, आणि मला खूप आवडतं मस्कारा लावायला. आणि इथे मी आता कॉम्पॅक्टने माझा जो मेकअप केला आहे तो सेट करून घेते. आणि गाईज हा जो नायकाचा आहे कॉम्पॅक्ट, मला एवढा काय आवडत नाही, एवढं काही खास नाही आहे. बट मी जसं पहिले बोलले, मला यूज करावं लागेल, नाही तर मम्मी मला फेकून देईन. आणि इथे माझा लिप लायनर हरवला आहे, सो मला माझ्या मम्मीच्या लिपस्टिकने मला लिपला लाईन करून घ्यावं लागेल. पण खूप छान लाईन झाले, कोणी बोलणार नाही की लिपस्टिकने केलं. त्यानंतर हा माझा प्रिटीसा शेड आहे माझ्या लिपस्टिकचा,
तो मी लावते आणि तुम्ही बघा कॉम्बिनेशन काय सूट करतं आहे. कोणी बोलणारच नाही की ही लिप लायनरने केलेला नाही, एवढा प्रिटी वाटतो आहे. आणि बघा माझा मेकअप किती 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 सुंदर दिसतो आहे माझ्यासारखाच. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा मेकअप कसा वाटतो आहे. अजून पूर्ण झाला नाही, बाकी आहे थोडासा, तो पूर्ण बघा. इथे मी ना अलग यूज करते. काही लोक डायरेक्टली स्प्रे मारतात, मेकअप फिक्सर डायरेक्टली तोंडावर हे करतात, बट मी ब्युटी ब्लेंडरवर स्प्रे करते आणि मग फेसला लावते. आणि गाईज इथे मी आता केस सोडून मस्त ब्युटी शॉर्ट्स देणार होते, पण माझ्या लक्षात आलं नाही अजून काजल तर बाकी आहे. मग मी घेतलं काजल लावायला, व्हाईट काजल लावते. आणि मला खरंच असं वाटतं की व्हाईट काजल ना ब्लॅक काजलपेक्षा बेस्ट वाटतं कधी कधी. किती मस्त वाटतो आहे ना हा मेकअप, एकदम लाईट सॉफ्ट, ना जास्त ओव्हर ना काय, एकदम सिम्पलचा. गाईज आपला मेकअप डन झाला आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा तुम्हाला एवढा सिम्पल स्वीटचा मेकअप कसा वाटला. आणि आवडला तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हा आहे माझा फायनल लुक. किती सिम्पल नॅचरल वाटतो आहे हा लुक, म्हणजे जास्त ओव्हर नाही काय नाही, किती मस्त वाटतो.